एकदा ऐका, त्याला नका जाऊ देऊ प्लीज. परितोष थांब. वहिनी प्लीज प्लीज बोल. दादासाहेब. आत्या आत्या. परितोष, दिशाला बाहेर सोड आणि तू घराच्या आत ये. येस. आत्या आत्या तू असं नाही करू शकत. नव्या नवरी बरोबर असं कोणी वागतं का ग? आणि ती म्हणाली ना की तुमचा गैरसमज झाला. खरंच खूप चांगली आहे ग. पण तिला एक चान्स देऊया ना. खरंच रमेल या घरात. सगळ्यांना खूप जीव लावेल. तर माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे ग. तिच्या इतकं माझ्यावर आयुष्यात कोणीच प्रेम नाही केलंय. मी तिला बायको म्हणून स्वीकारली. तुम्ही माझ्या बायको बरोबर असं नाही करू शकत. अहिल्या अहिल्या अहिल्या, तू कितीही प्रयत्न कर मला घालवायचा, पण आज तर माझा गृहप्रवेश तुलाच करावा लागेल. अरे परितोष काय बोलतोयस यार? परेश्वर, तुमच्या आई समान आत्या मला नाही स्वीकारत. तुम्हाला त्या आत बोलवतात, तुम्ही जा आत. मला मला तुम्ही सोडून माझ्या या जगात कोणीच नाहीये आणि मी तुमच्याशिवाय जगण्याचा विचार सुद्धा नाही करू शकत. मला तर कळत नाही मी काय करू. परितोष, हे बघी तुझ्यासाठी काही जीव वगैरे देणार नाही. उलट स्वतःच्या स्वार्थासाठी तुझा जीव घ्यायला सुद्धा कमी करणार नाही. हो परितोष सर, या दिशा मॅडम ना लई वाईट आहे. लहान मुलांचा जीव घ्यायला सुद्धा कमी करत नाहीत त्या. हिचं आधी माझ्यासोबत लग्न ठरलं होतं. सतत अपमान करायची माझा. शिवाय तिचं आधी एक अफेअर होतच, तरी सुद्धा माझ्याशी लग्न करायला तयार झाली होती, फक्त प्रॉपर्टीसाठी. तू दिशाचा मित्र आहेस राईट? बॉयफ्रेंड. ती तुझ्याकडे ना फक्त तुझा पैसा बघून आली आहे. दिशा फक्त माझी आणि माझीच राहणार आहे. मी मिहिर राजशेखर. प्रीतमने तुम्हाला जे काही सांगितलंय ते सगळं खरं आहे. परितोष भाऊजी प्लीज तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. प्रीतम खरं बोलतायत.